42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान होतं आणि ते अतिशय निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये पार पडलेलं आहे। आज 5 वाजेपर्यंतची आकडेवारी माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। अजूनही मतदार रांगेमध्ये उभे आहेत। जवळजवळ 72 ठिकाणी मतदार रांगेमध्ये उभे आहेत। त्यांचं मतदान देखील पूर्ण केलं जाईल आणि आतापर्यंतच्या याच्यामध्ये 52.01% म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 18 लाख मतदार होते, त्यापैकी 9,62,000 एवढ्या मतदारांनी आज मतदान केलेलं आहे। आजच्या या सकाळी 6 वाजता मॉकपोलपासून ते संध्याकाळी 6 आणि पोल समाप्तीपर्यंत जे आपण मतदान यंत्राच्या बद्दलच्या ज्या काही तक्रारी होत्या आणि ते मतदान यंत्र जे आहेत की प्रत्यक्ष 7 वाजता मतदान चालू झाल्यानंतर बॅलेटिंग युनिट जे आहे ते 18 आपल्याला रिप्लेस करावे लागले, कंट्रोल युनिट 15 रिप्लेस करावे लागले, तर व्हीव्हीपॅट 29 एवढे रिप्लेस करावे लागले। प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वी जे व्हीव्हीपॅट 155 रिप्लेस करावे लागले, मात्र प्रत्यक्ष मतदान चालू असताना 29च व्हीव्हीपॅट रिप्लेस करावे लागले। यामध्ये काही उमेदवारांच्या काही तक्रारी होत्या की जे बॅलेटिंग युनिटवर बटन दाबल्यानंतर एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर ते मत जातं, मात्र अशी कुठलीही बाब घडून आली नाही आणि त्याकरताचा मी खुलासा दिलेला आहे। त्याच्यामध्ये उमेदवारांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, मात्र कुठल्याही मतदारानं त्याच्यामध्ये कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 मध्ये रूल 49MA मध्ये स्पष्ट तरतूद दिलेली आहे की त्याच्यामध्ये जर एखादा मतदार मतदान कक्षामध्ये गेला, त्यानं त्याच्या पसंतीचं बटन दाबलं आणि त्यानं दाबलेल्या पसंतीच्या व्हीव्हीपॅटमध्ये स्लिप आली नाही तर त्याने प्रिसाइडिंग ऑफिसरकडे तक्रार करायची। अशी कुठलीही तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झालेली नव्हती आणि मतदान यंत्र अतिशय सुरक्षित आणि व्यवस्थितरित्या चालत होती। एका ठिकाणी काही मतदारांनी तशा तक्रारी केलेल्या होत्या, त्याबद्दलचं चाचणी मतदान करून त्यांना प्रूव्ह करून दिलेलं आहे की मतदान यंत्रामध्ये कुठलाही गोंधळ नव्हता आणि मतदान यंत्र सुस्थितीत होतं। मोहोळमध्ये काही तणावग्रस्त वातावरण निर्माण झालेलं होतं, मात्र ते किरकोळ असं प्रकार होता। त्या ठिकाणी मतदारांना अडवण्याचा प्रकार होता आणि त्या ठिकाणी मोठ्या जमावाने एका पक्षाचे लोक त्या ठिकाणी थांबलेली होती, मात्र साधारणतः 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये तो जमाव त्या ठिकाणी पांगलेला होता। बोगस मतदानाचे काही तुरळक प्रकार याच्यामध्ये निदर्शनास आले। तक्रारी विशेषतः आज दिवसभर ज्या तक्रारी होत्या की EVM व्हीव्हीपॅटच्या यंत्रामध्ये जो बिघाड होत होता त्यामुळे मतदारांच्या रांगा ज्या ठिकाणी लागलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कायद्यातील आणि निवडणूक कायद्यातील स्पष्ट तरतूद लक्षात घेता जरी त्या ठिकाणी रिप्लेसमेंट केलेलं असेल तरी 6 वाजता मतदान केंद्रावर जो मतदार उपस्थित असेल त्याचं मतदान करून घेतलं जाईल। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची जी मागणी होती की वेळ वाढवून द्यावी तर तशी काहीही अवस्था किंवा हे निर्माण झालेली नाही। यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा। तसेच आमच्या Facebook पेजलाही फॉलो करा।